नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीची उद्याची डेटला जी एक्सपायरी आहे त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती घेणार आहोत. सोबतच मी आज काय ट्रेड केला याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देईन. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टीचं मी चार्ट लावलेला आहे. 1 डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे. जी फायनल क्लोजिंग आपल्याला मिळालेली 48,710 ची आपल्याला क्लोजिंग मिळालेली आहे. जसं की आपण प्लॅन केलं होतं, मार्केट जे आहे 48,500 या लेवलला खूप चांगल्या प्रकारे इथं रिस्पेक्ट करत आहे. आपण इथं गॅप अप जवळजवळ 350 पॉईंट गॅप अप होऊन इथं फायनल क्लोजिंग आता 96 पॉईंट आपण प्लस मध्ये दिले. एक मी गोष्ट आपल्याला मागच्या 2 ते 3 व्हिडिओ आधी तुम्हाला सांगितले मित्रांनो, की मार्केट जे इथं साइडवेज टॉप ट्रेंड आपल्याला आहे. म्हणजे साइडवेज टॉप ट्रेंड म्हणजे काय, हे जे गॅप अप होत आहे का, गॅप अप गे होताना आपल्याला दिसतंय का, याच्यामध्ये जे लोक होल्ड करताय किंवा ज्यांनी ऑलरेडी पुट शॉर्ट केलेला आहे तर त्या पुट शॉर्ट मध्ये त्यांना फायदा होतोय. पण इंट्राडे लेवलवरती इतका फायदा त्यांना होत नाही जे इंट्राडे लेवलवरती ऑप्शन बाईंग जे करत आहेत त्यांना. आजचा जर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम जर आपण घेतला, इथं गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्याच ठिकाणी जिथून आपला हा सपोर्ट झोन होता, या सपोर्ट झोनून आपल्याला सपोर्ट घेऊन मार्केटने एक हाय टच करून बरोबर तिथंच आपण इथं आता सध्या ट्रेड करत आहोत. म्हणजे हा बॉक्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जसं लास्ट डे साठी आपला हा एक बॉक्स इम्पॉर्टंट होता. या हाय पॉइंटला आपण जसं इथं ब्रेकआउट केलं सस्टेन करून, तर आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळाली. जसं की लास्ट डेचा मी आपल्याला हा बॉक्स आपल्याला मी फिन निफ्टी सांगितलं होतं बाय द वे. पण आपण बघू शकता लास्ट डेचा जो बॉक्स होता, त्या बॉक्सचा जो हाय पॉइंट होता, जे सेलर लोक इथून ऍक्टिव्ह झाले होते, ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर जसं याला एक ब्रेकआउट झाला, इथं गॅप अप ओपन झाल्यानंतर या ठिकाणाहून जो आपला इथं रिट्रेसमेंट घेतलेला आहे मार्केटने, या रिट्रेसमेंट म्हणून आपल्याला एक नवीन हाय इथं प्लॉट करताना आपण बघू शकतो. उद्याच्या डेटला जी बँक निफ्टीचा लेवल आहे तो आपण या बॉक्सवरती आपण कन्सिडर करू शकता. ज्याच्यामध्ये आजचा जो ओपनिंग प्राइस आहे, हा ओपनिंग प्राइस आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि हा जो लो प्राइस होता, हा लो प्राइस आपण महत्वाचा आहे, कारण इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला सपोर्ट घेताना दिसते. ॲज इट इज आपल्यासाठी आता हा एक जो हाय पॉईंट आहे, हा हाय पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. याला जर आपण मार्क केलं तर येतो आपला 48,935 चा आपला हा लेवल येतो. या लेवलला म्हणजे आपण घेऊ शकता 48,980 या लेवलला मार्केट जसं इथं अप्पर साईडला इथे ट्रेड करायला सुरुवात केलं तर आपल्याला एक नवीन इथं हाय पॉईंट बघू शकता आपण बँक निफ्टीमध्ये. त्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि हा जो पूर्ण बॉक्सचा जो हा आपण याला पार्ट मध्ये डिवाइड करू. हा सेकंड पार्ट घेऊ आपण, हा फर्स्ट पार्ट घेऊ. या फर्स्ट पार्ट मध्ये जो आहे ना आपला पूर्ण नो ट्रेडिंग झोन राहील. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक बाईंग साठी पण चांगली लेवल भेटणार नाही, सेलिंग साठी पण चांगली लेवल भेटणार नाही. तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं आहे की ह्या लेवलच्या वरतीच आपल्याला बाईंग आणि सेलिंगचं आपल्याला प्लॅन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम जी मुवमेंट आहे ती आपल्याला कॅप्चर करता येईल. एक चांगली मुवमेंट जी आहे कॉल साईडची, हा जो टॉप आहे या टॉपवरून जे ना खूप शार्प सेलर ऍक्टिव्ह झाले मित्रांनो. जी सेलर ऍक्टिव्ह झाले तर त्यांचे स्टॉप लॉस या लेवलवरती त्यांनी प्लॉट केला असेल. जर ह्या मार्केट जे 49,000 जो लेवल आहे, या लेवलला मार्केट एक रिस्पेक्ट करून जर सस्टेन झालं कालच्या डेटमध्ये, तर आपल्याला एक नवीन ऑल टाइम हाय बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकता, ज्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता इथं आपलं निफ्टीवरती आपण जर चार्ट आपण प्लॉट केला तर आपण बघू शकता सेम जो बाकी इंडेक्स मध्ये मुवमेंट झाली ते त्याच प्रकारची मुवमेंट निफ्टीमध्ये सुद्धा झालेली आपल्याला दिसते. एक आपल्याला हाय पॉईंट आपण बघतोय, गॅप अप ओपन झाल्यानंतर इथं डबल एक हाय लागला, हाय लागून इथं डाऊन साईडला आपल्याला हा जो जुना लेवल आहे, या लेवलवरती मार्केट इथं निफ्टी इथं आपल्याला सपोर्ट घेताना दिसतीये. जोपर्यंत आपला 22,500च्या वरती सस्टेन करते निफ्टी, तर आपल्यासाठी हा बुलिश ट्रेंडच आहे. तर कुणी पण इथं पॅनिक होऊन सेलिंगचा आपण विचार करू शकत नाही. तर थोडं बहुत सेलर इथं ऍक्टिव्ह झाले. हा जो रेंज, हा रेंज जसं इथं मार्केट ब्रेकआउट करून आपल्याला एक नवीन हाय पॉईंट आपल्याला दिसू शकतो, तर त्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चला आजचा ट्रेड बघूया. आज मी काय ट्रेड केलं ते आपल्यासोबत शो करतो. आता जस्ट अ मिनिट. इथं आयडी बघू शकता आपण, हा माझाच आयडी आहे. मी लास्ट टाइम फक्त एवढंच घ्यायचो, पण आता हे आयडीचं पण मी घेऊन टाकलं. याला मी जस्ट अ मिनिट याला पॉज करतो. बघू शकतो इथं आयडी. आता हे जे ट्रेड आहे मित्रांनो, हे खालचे 4 हे मी ऑर्डर टाकली होती, पण ही एक्झिक्यूट नाही झाली म्हणून कॅन्सल ऑर्डर आपल्याला दिसत असं. आजच्या दिवशी फक्त 3च ट्रेड केलेले जे की महत्वाचे. आपण बघू शकता एक 10:28 मिनिटांनी एक ट्रेड केला होता, जो 125 वरती बाईंग होता. 125 वरती बाईंग होता आणि 150-160 पर्यंत जाऊन आला. पण इथं माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला जवळजवळ ही इथं 10:58 मिनिटांनी. हा प्रॉफिट मध्ये होता हा ट्रेड सुद्धा. एक 11:22 मिनिटांनी एक ट्रेड घेतला 142ला, तो 155 वरती काढला. हा सुद्धा प्रॉफिट मध्ये ट्रेड होता. नंतर एक सेन्सेक्स मध्ये पण एक चांगली मुवमेंट मला दिसली होती, तर सेन्सेक्स मध्ये पण हा एक ट्रेड घेतला. तर हा माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे हिट झाला, पण हा प्रॉफिट मध्येच हिट झाला. 6-7 पॉईंटचा प्रॉफिटच झाला. आणि बाय द वे हा जो ट्रेड होता, हा जर आज आत्ता आपण जर चेक केली तर हा 350 प्लस ट्रेड झाला. बट याच्यामध्ये जी माझी सिस्टम होती ट्रेलिंगची, त्याच्या हिशोबाने आता स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला, तर तो मला बुक करावा लागला. काही हरकत नाही. ओव्हरऑल आज प्रॉफिटमध्ये जे लास्ट वीकमध्ये जे लॉस झाले होते ते तर 1-2 दिवस आधीच ट्रेडमध्ये ते कव्हर अप झाले.
आणि हा आता प्रॉफिटमध्ये आलेलं आहे आपला जे PNL आपण ज्याला म्हणतो या मंथचं. तर अशा प्रकारे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल सांगू शकता. शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.